कोपरगाव शहरामध्ये भर दिवसा गोळीबार झाल्याने दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी कोपरगाव शहर हादरून गेलं होतं। भर दिवसा हा गोळीबार शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या गोदावरी नदी नजीक श्री स्वामी समर्थ केंद्रासमोर हा प्रकार घडला होता। यामध्ये एक तरुण देखील जखमी आहे। या घटनेमध्ये एकूण 8 संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली असून या संदर्भात अधिक माहिती DYSP शिरीष वमणे यांनी दिली आहे। काल 19 सप्टेंबर 2024 रोजी कोपरगाव शहरात संध्याकाळच्या वेळेला एक गोळीबाराची घटना घडलेली होती। त्याच्यामध्ये जे आपण माहिती निष्पन्न केलेली आहे पुढील तपासात, त्याच्यामध्ये 2 गटामध्ये ही गोळीबाराची घटना घडून आलेली आहे आणि याच्यामध्ये जे आहेत हे सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असून याच्यामध्ये आपण दोन्ही गटातील एकूण 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। याच्यामध्ये एका गटाचे 4 लोक आहेत आणि दुसऱ्या गटाचे 4 लोक आहेत आणि यांच्यामध्ये पूर्ववैमनस्य होते, त्याच्यातून त्यांच्यात काही वाद होते। त्या अनुषंगाने आपण आता आरोपींना आज मान्य न्यायालयात हजर करत आहोत आणि त्यांनी जे हे कृत्य घडलेलं आहे गोळीबाराचं, याच्यामध्ये आपण दोन्ही गटांवर जे खुनाचा प्रयत्न तसेच आर्म ॲक्ट कलम 325 याच्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास आपण करत आहोत। यांनी हे हत्यारे कुठून आणली होती आणि यांच्या आणखी कोण साथीदार आहेत याचा आपण तपास करत आहोत।